निमाज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत चवळीच्या शेंगाची भाजी। तर इथे मी चवळीचे थोडे काप करून घेतले आणि गॅसवर कढई ठेवली, त्यात पाणी उकळायला ठेवलं। कारण हे आपल्या शेंगाचे जे छोटे काप करून घेतले आहेत ना, त्याला आपण थोडंसं उकळून घेऊया, जेणेकरून ते जास्त असं कडसर नाही लागणार। मग त्याच कढईमध्ये मी इथे 2 माप तेल टाकलं आहे आणि तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्यात मी जिरं, मोहरी आणि कढीपत्ता परतून घेतला आहे। ते थोडं कडकडल्यानंतर मस्त खमंग वास सुटल्याच्या नंतर आपण इथं कांदा घातलेला आहे आणि तोही आपण इथं मस्तपैकी करपूसपणाने परतवून घ्यायचा आणि त्यात आपल्याला एक मीडियम आकाराचा टोमॅटो टाकायचा आणि त्यातच आपण गार्लिक जिंजर पेस्ट, हळद, स्वादानुसार मीठ टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे। इथे मी हिरव्या मिरच्याचं पेस्ट टाकलेला आहे। या जागी तुम्ही स्किप करून लाल तिखटही वापरू शकता, ते तुमच्या इच्छेनुसार। हे सगळं परतवून झाल्याच्या नंतर मी इथे शेंगा टाकलेल्या आहेत आणि याला पण मी मस्तपैकी असं पूर्णपणे फिरवून घेतलेलं आहे मसाल्यासोबत। आणि हे सर्व झाल्याच्या नंतर मग मी इथे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे, जेणेकरून आपल्या भाजीची चव एकदम अप्रतिम येते। आणि यात अर्धवट मी एक प्लेट झाकून ठेवलेला आहे आणि आपली ही झणझणीत शेंगाची भाजी तयार।